आज आपण एटीसी कर्ड मास्टर या प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत। ही मशीन जगातील सर्वात पहिली पूर्णपणे ऑटोमॅटिक दही बनवण्यासाठी तसेच इडली, ढोकळा, जिलेबीचे पीठ आंबवणे व यांचा आंबटपणा सेट करण्याची मशीन आहे। या मशीनचे मॅन्युफॅक्चरर आनंद टेक्नो क्रिएशन सातारा आहेत, तसेच याचे मार्केटिंग राटेक कंट्रोल सिस्टीम पुणे करतात। या मशीनवर 5 पेटेंट रजिस्टर्ड असून ही मशीन पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे। आता आपण ही मशीन कशी वापरायची याबद्दल माहिती घेऊयात। या मशीनमध्ये 4 बटन दिलेले आहेत। ही बटणे स्टार्ट, मोड, टाइम सेट प्लस, टाइम सेट मायनस अशी आहेत। टाइम सेट प्लस हे बटन आंबटपणा सेट करण्यासाठी सुद्धा वापरतात। सर्वात प्रथम आपण मोड बटनाबद्दल माहिती घेऊयात। हे बटन परत दाबून वेगवेगळे मोड सिलेक्ट करता येतात। सर्वात पहिला मोड नॉर्मल आहे। सिलेक्ट केलेला मोड डिस्प्लेच्या दुसऱ्या लाईनवर दिसतो। नॉर्मल मोडमध्ये बिना साखरेचे हवे त्या आंबटपणाचे दही बनवण्यासाठी वापरला जातो। दुसरा मोड बॅटर फर्मेंटेशन आहे। हा मोड इडली, ढोकळा, डोसा तसेच जिलेबीचे पीठ आंबवण्यासाठी वापरला जातो। तिसरा मोड शुगर्ड मिल्क आहे। या मोडमध्ये सर्व प्रकारचे फ्लेवर्ड दही बनवण्यासाठी, उदाहरणार्थ चॉकलेट फ्लेवर्ड, पिस्ता फ्लेवर्ड, मँगो फ्लेवर्ड दही बनवण्यासाठी वापरला जातो। या मोडमध्ये दुधात योग्य प्रमाणात साखर टाकून हवे त्या फ्लेवरचे, हवे त्या गोडसरपणाचे दही बनवता येते। पुढचा मोड टायमर बेस मोड आहे। टायमर बेस मोड हा ऑटोमॅटिक नसून हा मोड फळांचे काप टाकून योगर्ट बनवण्यासाठी केला जातो। या मोडमध्ये आपण टाइम सेट प्लस बटनाच्या साहाय्याने वाढत जाणारा हवा तो टाइम सेट करू शकता। तसेच टाइम सेट मायनस या बटनाच्या साहाय्याने तो टाइम तुम्ही कमी करत जाऊ शकता। सेट केलेल्या वेळेमध्ये या मशीनमध्ये एक ठराविक टेम्परेचर मेंटेन केले जाते। याच्या पुढचा मोड आहे अडल्ट्रेट मोड। अडल्ट्रेट मोडमध्ये आपण बिना साखरेचे हवे त्या आंबटपणाचे दही बनवू शकता। तसेच दही बनवत या मोडमध्ये दुधात युरिया, प्रिझर्वेटिव्ह व डिटर्जंट असल्यास ओळखता येते। मोड बटन पुन्हा दाबल्यास पूर्ववत नॉर्मल मोड येतो। आता आपण टार्टनेस बटनाबद्दल माहिती घेऊयात। टार्टनेस म्हणजे आंबटपणा। आंबटपणा कमी जास्त करण्यासाठी या बटनाचा वापर केला जातो। आता आपण दही बनवणार आहोत। सर्वात प्रथम 1 कप पाणी मशीनमध्ये ओता। कोमट दूध दह्याच्या भांड्यात घ्या। एकसारखे फेटलेले विरजण 2 चमचे 1 लिटर दुधात घाला। एकत्र मिश्रण करून घ्या। दह्याचे भांडे कर्ड मास्टर मशीनमध्ये ठेवा। छोटे झाकण दह्याच्या भांड्यावर ठेवून दह्याचा आंबटपणा ओळखण्याची पट्टी विंग नटाच्या साहाय्याने फिट करून घ्या। मोठे झाकण मशीनवर ठेवा। आता मशीन स्विच ऑन करावी। त्यानंतर आंबट दही नॉर्मल किंवा अडल्ट्रेट मोडमध्ये बनवावे। हवा तो आंबटपणा टार्टनेस बटनाच्या साहाय्याने सिलेक्ट करा। त्यानंतर स्टार्ट बटन एकदाच दाबावे। स्टार्ट बटन प्रत्येक वेळी दही बनवताना सुरुवातीला एकदाच दाबावे। आता दही बनण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अंदाजे 2.5 तासानंतर दही बनलेले आहे आणि त्याचा मेसेज डिस्प्लेवर आलेला आहे। आता मशीन स्विच ऑफ करावी। त्यानंतर दह्याचे भांडे मशीनमधून बाहेर काढावे। बनलेले दही थोडे कोमट असल्यामुळे फ्रीजमध्ये 15 मिनिट ठेवावे। 15 मिनिटांनंतर फ्रीजमधून काढून दह्याचा आस्वाद घ्या। एटीसी कर्ड मास्टरमध्ये दही अशा प्रकारे बनते।